श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे? मस्त मजेतच असतात. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघू शकताय आज शुक्रवार होता आणि शुक्रवारचं हळदीचं लेपन कसं केलेलं आहे. आज थोडं वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे, कारण स्वामी समर्थाच्या मठामध्ये बघितलं होतं मी ग्रुपला की असं हळदीचं लेपन लावल्यावर चांगलं असतं म्हणते, किंवा अशा उभ्या हे कराव्यात. तर मी अशा पद्धतीने केल्या होत्या. तर लेकीने हळदीचं लेपन वगैरे केलं आणि छान रांगोळी वगैरे काढली. नंतर देवपूजा वगैरे तिने केली आणि मग मी कुंचन सेवा केली. तर धूप आणि उदबत्तीचा धूपाचा वास जो घरात दरवळतो तो सकाळचा दिवस खूप छान जातो. आणि खरंच सकाळचं बघू शकताय तुम्ही, खूप सुंदर अशी ही देवपूजा केलेली आहे. मन प्रसन्न होणारी अशी पूजा ही आहे. आणि फुलं म्हणलं तर आज काय नवलच, खूप दिवसातनं माझ्या गोकर्णाच्या वेलीला छान असे गोकर्णाचे फुलं येत होते. तर आज 3 फुलं उमलले होते, छान वाटत होतं. तर हेच फुलं मी गोकर्णाचे महादेवाला आणि पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीला वाहिलं आहे. आणि कुंचन सेवा केली तर गुलाबाचं फूल वगैरे वाहिलं. तर ही बघू शकताय ढीगभराची ट्रॉफिक. त्या ट्रॉफिकमधनं कामाला जायचं म्हणलं की खूप टेन्शन येतं आणि खूप हे होतं, काय विचारायची सोय नाही. पण काय करणार आहे, गेल्याशिवाय पर्याय नाही आणि केल्याशिवाय इलाज नाही म्हणतात तसं आहे. आपलीच मोरी आणि मुतायची चोरी, तसं काहीतरी असतं म्हणतात ना, तसं आहे. रस्ता असून पण जायला रस्ता नाही, म्हणून कामधंदा हे केला पाहिजे. कारण बरेच जणांसाठी हे करून आपल्याला काय मिळालेलं आहे, तर काहीच मिळालं नाही आहे. सगळ्यांसाठी झोपून करून काहीच मिळालं नाही, शेवटी आपलंच घर घेऊन गेलेलं आहे. तर बघू शकता संध्याकाळी बनवलेली आहे इथं भाजी आपल्या काय म्हणतात, चपाती आहे, संध्याकाळची भाजी आहे. मशरूम मटरची भाजी बनवली होती. भाजी खूप झमझमीत आणि खूप मस्त झाली होती, पण खूप तिखट पण झाली. तर कसा वाटला? आणि नंतर इथं तांदळाची भाकरी मस्त अशा केलेल्या आहेत. कसा वाटला आजचा छोटासा चपात्या आंबट लागत होत्या श्री स्वामी सगळ्यांना. तर चला या जेवायला सगळं. आणि मी खाल्ली, मी त्या दिवशीची गवार. श्री स्वामी समर्थ. संध्याकाळी कामावरून येताना मुलांसाठी खायला आणलं होतं. तर तुम्ही बघू शकता खायला काय आणले होते, तर मस्त असे सफरचंद आणले होते मुलांसाठी, कारण लेकीला आणि मला जास्त आवडते. तर त्यानंतर इथं मस्त असे सफरचंद आहेत. चला खायला घेऊया असं वाटलं, पण खायला का नाही घेतलं, कारण हे धुतलेले नाही आहेत, म्हणून न धुता कुठलंही फळ खाऊ नका. आणि ही घेऊन आलेली आहे इथं मस्त असं चहा घेऊन आली गरमागरम. चहासोबत खाण्यासाठी मस्त खारी आणलेली आहे. इथं फरसाण पण आणलेलं आहे, बघू शकता. चहा फरसाण माझ्या लेकीला आणि मला खूप आवडतं, म्हणून साहेबांनी फरसाण घेतलेलं आहे. आणि त्यानंतर बघू शकता आज खाण्यासाठी खूप काही मेनू आहे. आणि ही साखरेचे समोसे, हे समोसे बघितले की मला पप्पांची आठवण खूप येते. आणि ते नेहमी आणायचे समोसे तसे नाही आहेत, पण हे तसेच आहेत, थोडीशी वेगळी टेस्ट आहे. ते आणायचे स्टेशनवरून मोठे मोठे, आणि हे छोटे आहेत. म्हणलं चला साहेबांना सांगितलं आणि त्यांनी नाही पूर्ण केलं तर कसं व्हायचं. तर या चला चहा खारी बघा, चहा यायच्या आधीच खारी आणि समोसे खायला बसले मी, कारण खूप भूक लागून जाते. घरी यायला 8 वाजतात आणि ही संध्याकाळचा टाईम असा होतो की कधी काय खाऊ आणि काय नाही असं होतं. आणि मग नंतर येता दूध पण आणलं होतं. दूध घरात असतं की बरं वाटतं. मला दूध खूप लागतं घरामध्ये. चहा अगदी दुधाचाच होतो आमच्यात, एवढासा चहा होत नाही. तर बघू शकताय ही संध्याकाळची आपली येता हे आणायची रोजची पद्धत आहे. 1-2 दिवसाला चालूच असतं मुलांसाठी खायला वगैरे, आणि दूध तर चालूच असतं. मी 3 जण चहा पिणार, पण 2 लिटर दुधाशिवाय चहा नसतं आमच्या घरात. हे बघा नुसतं दुधाचा चहा आहे. तर कसा वाटला छोटासा हा मिनी ब्लॉग, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मुलांसाठी ही काही येताना प्रत्येक आईवडील आणतातच, आणि तसं पण मी पण आणलेलं आहे. कसं वाटलं हे नक्कीच सांगा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर पहिले चहाकारी खाऊन घेते मी, कारण भूक खूप लागलेली आहे. कुणाला न देता मी स्वतः एकटीच खात होते, म्हणून मला हसायला आलं. आणि इथं बसलेले आहेत साहेब आमचे बनेनवरती, म्हणून व्हिडिओमध्ये जास्त नाही घेतलं. तर मस्त असं चहाखरीचं बेत चालू. चला या चहाखरी खायला सगळेजण.